एका महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने आपण करूयात। बनावट शालार्थ आयडी प्रकरणामध्ये मोठी कारवाई करण्यात आली। संशयित प्रशांत वाडिले धुळ्यातून अटकेत आहे। वाडिलेच्या घराची झाडाझडती देखील सुरू असल्याचं कळत आहे। नाशिक येथील बहुचर्चित बनावट शालार्थ आयडी प्रकरणामध्ये एक महत्त्वाची कारवाई आणि घडामोड समोर आली आहे। या प्रकरणातील संशयित आरोपी प्रशांत वाडिले याला नाशिक आर्थिक गुन्हे शाखेनं धुळ्यातून बेड्या ठोकल्यात। आज त्याला धुळे जिल्हा कोर्टामध्ये हजर करण्यात येणार असून त्यानंतर पुढील तपासासाठी नाशिक येथे नेलं जाणार असल्याची शक्यता आहे। नाशिकमधील बहुचर्चित बनावट शालार्थ आयडी प्रकरणाच्या तपासात आर्थिक गुन्हे शाखेला हे मोठं यश मानलं जात आहे। या प्रकरणातील संशयित आरोपी प्रशांत वाडिले याला धुळे शहरातून अटक करण्यात आलेली आहे। तर शालार्थ आयडी प्रकरणामध्ये एक मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। संशयित प्रशांत वाडिले याला धुळ्यातून पोलिसांनी अटक केली आहे। वाडिलेच्या घराची देखील आता झाडाझडती सुरू आहे। तर एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। भोंदूबाबा अशोक खरातला आणखीन एक मोठा झटका बसलाय। नाशिक शहर पोलिसांकडे असलेले 3 गुन्हे आता एसआयटीकडे वर्ग करण्यात आले। सरकारवाडा पोलीस ठाण्यातील 2 आणि क्राईम ब्रांचचा 1 गुन्हा आता एसआयटीकडे देण्यात आलाय। अशोक खरातच्या विरोधातील एसआयटीच्या तपासाची आता व्याप्ती वाढलेली आहे। नाशिक आणि नगर जिल्ह्यामध्ये भोंदू अशोक खरातच्या विरोधामध्ये एकूण 17 गंभीर गुन्हे दाखल आहे। खरात याच्या विरोधात महिलांचं लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीचे आरोप आहे। एसआयटीनं आतापर्यंत 117 साक्षीदारांचे जबाब नोंदवले। साक्षीदारांना मालमत्ता व्यवहार आणि रोख रकमेच्या स्वरूपामध्ये लाभ दिल्याचा संशय आहे। अवैध आर्थिक व्यवहारांचा एसआयटीकडनं तपास सुरू आहे। ईडीकडून देखील खरातच्या मालमत्तेसंदर्भात स्वतंत्र चौकशी सुरू आहे। न्यायालयीन प्रक्रियेसोबत एसआयटीचा तपास आता आणखीन वेगवान होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।